इयत्ता 7वी प्रज्ञाशोध परीक्षा विषय इंग्रजी. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ड पझल्स आणि रिडल्स यामधील क्रॉसवर्ड पझल्स आणि रिडल्स यावरचे सॅम्पल आणि प्रॅक्टिस क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. आज आपण त्याच्यातलाच दुसरा घटक ग्रीड पाहणार आहोत. तर ग्रीड हा सुद्धा एक शब्दकोड्याचाच प्रकार आहे. यामध्ये उभ्या आणि आडव्या रेषांनी स्क्वेअर म्हणजे चौकोन तयार झालेला असतो आणि त्यामध्ये वेगवेगळी अक्षरं दिलेली असतात आणि ती अक्षरं योग्य तऱ्हेने जुळवून आपल्याला अर्थपूर्ण शब्द पर्यायातून शोधायचा असतो किंवा तयार करायचा असतो. पहा, शब्दकोडी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता व जिज्ञासा वाढवण्यास उपयोगी ठरतात. शब्दकोडी सोडवल्यामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळते, तसेच विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह समृद्ध होण्यास मदत होते. या उपघटकावरील प्रश्न सोडवताना लहान लहान चौरसातील अक्षरे क्रमाने जुळवून विचारलेला अर्थपूर्ण शब्द तयार होतो का ते पाहावे. हा क्रम वरून खाली, खालून वर, डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे तिरकस लावला तरी चालतो. मात्र येणारी अक्षरे ही क्रमाने असायला पाहिजेत. तसेच शब्दाचे स्पेलिंग अचूक असायला हवे. तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना लक्षात ठेवा, आपले शब्द हे असे आडवे किंवा असे उभे, डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे किंवा असे तिरकस असायला पाहिजे आणि त्या शब्दांचं स्पेलिंग सुद्धा हे अचूक असायला हवं. आता आपण काही सॅम्पल क्वेश्चन्स पाहूयात. फाइंड नेम्स ऑफ 2 ॲनिमल्स फ्रॉम ग्रीड. 2 ऑप्शन्स आर करेक्ट म्हणले. म्हणजे ह्या चौकोनामधून आपल्याला 2 प्राण्यांची नावं शोधायची आहेत आणि 2 बरोबर आहेत म्हणले. शीप, ऑक्स, कार, कॅट आणि गोट. तर आपल्याला आपण जर इथं ह्या ग्रीडकडे पाहिलं तर आपल्याला लक्षात येते, पहा इथं GOAT लाईन आहेत पहा, वरून खाली अक्षर आलेले. म्हणजे हा पहिला ऑप्शन आपला बरोबर आहे, GOAT. त्यानंतर न पहा आणखीन आपण जर पाहिलं तर आपल्याला आणखीन कोणतं दिसणार आहे सांगा. OX ऑक्स. इथं पहा OX ऑक्स. म्हणजे हे डावीकडून उजवीकडे जाणार आहे आणि स्पेलिंग सुद्धा अचूक आहे. म्हणजे आपलं पर्याय दुसरा आणि चौथा बरोबर आहे. फाइंड आउट नेम्स ऑफ कलर्स फ्रॉम ग्रीड. आता आपल्याला ह्या ग्रीडमधून कलरची नावं शोधायची आहे. रेड, ब्लॅक, ब्ल्यू आणि ग्रीन. तर या ठिकाणी पाहायला आपल्याला BLUE ब्ल्यू दिसतंय पहा इथं. आणि त्यानंतर RED रेड इथे दिसते. म्हणजे हे दोन्ही शब्द हे वरून खाली आलेलं आहे, हे डावीकडून उजवीकडं आणि अक्षर सुद्धा क्रमाने व्यवस्थित स्पेलिंग अचूक आहे. म्हणजे आपलं पर्याय कोणता येणार आहे, रेड आणि ब्ल्यू पहिला आणि तिसरा. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह रिगार्डिंग स्कूल फ्रॉम ग्रीड. आता स्कूलशी रिलेटेड शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. नोटबुक, पेन आणि बुक. त्याच्या पुढचं आपल्याला शोधायचं आहे इथून. रबर, बॅग, स्लेट आणि कम्प्युटर. तर या ठिकाणी आपण जर हे चौकोन पाहिला तर आपल्याला या ठिकाणी पहा SLATE स्लेट हा ऑप्शन इथं दिसत आहे पहा, वरून खाली आलेला आहे आणि आपल्या पर्यायामध्ये सुद्धा तो शब्द आहे स्लेट. पर्याय क्रमांक 3. पुढचं पहा, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट सेट ऑफ वर्ड्स फ्रॉम ग्रीड. आता सेट ऑफ वर्ड्स कोणता दिलाय पहा, आपल्याला डस्टर, पेन आणि टेबल. त्याच्या पुढचं आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. पहा इथं ऑलरेडी गोल करून दिलेलं आहे, डस्टर आहे हे. परत या ठिकाणी टेबल आहे आणि पेन आहे. तर ह्याच्या पुढचं काय येणार आहे, तर इथं दिसतं पहा. पाहिल्या आपण जर बारकाईने निरीक्षण केलं, आपल्याला पटकन स्पेलिंग जर पाठ असेल तर लवकर शब्द सापडतात. CHALK चॉक या ठिकाणी पहा, हा जो आडवा शब्द आहे तो आपल्याला दिसतोय आणि पर्यायामध्ये 4 क्रमांकाला तो आहे CHALK. फाइंड नेम्स ऑफ गेम्स फ्रॉम द फॉलोइंग ग्रीड. 2 ऑप्शन्स करेक्ट. तर 2 पर्याय बरोबर आहेत म्हणले. टेनिस, फुटबॉल, चेस आणि क्रिकेट. तर पहा ह्याच्या ग्रीडमध्ये CRICKET क्रिकेटचं नाव आपल्याला दिसत आहे. म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर न पहा इथं TENNIS टेनिस दिसत आहे. म्हणजे हा पण पर्याय बरोबर आहे. तर आपल्या पर्यायामध्ये बघा टेनिस आणि क्रिकेट म्हणजे पहिला आणि चौथा बरोबर आहे. फाइंड आउट नेम ऑफ फ्लॉवर विच इज नॉट इन फॉलोइंग ग्रीड. आता विच इज नॉट म्हणलंय म्हणजे या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. याच्यापैकी 3 फुलांची जी नावं आहेत ती आपल्या ग्रीडमध्ये आहेत आणि 1 नाही. तर आपल्याला इथं काय काय दिसतंय पहा. रोज दिसतंय का पहा आपल्याला, ROSE रोज. ट्युलिप आहे पहा इथं, TULIP हे आहेत पर्याय. त्यानंतर ROSE रोज पण आपल्याला दिसत आहे. त्यानंतर लोटस पण आहे पहा इथं, LOTUS लोटस पण आहे. मग नसणारा पर्याय कोणता आहे सांगा, मॅरीगोल्ड. म्हणजे तिसरा पर्याय बरोबर आहे. फाइंड नेम्स ऑफ फ्लॉवर्स फ्रॉम ग्रीड. 2 ऑप्शन्स करेक्ट.
फुलांची नावं पहा, जास्मिन, रोज, मोगरा आणि हिबिस्कस. तर याच्यामधले 2 पर्याय आपल्या ग्रीडमध्ये आहेत म्हण. तर आपल्याला पहिल्याच ह्याच्यात दिसते पहा, डावीकडून उजवीकडे आलेले हिबिस्कस आहे. आणि त्यानंतरनं कोणतं आहे पहा, हिबिस्कस झाल्यानंतरनं रोज, ROSE, रोज कुठे दिसते पहा आपल्याला, ROSE, रोज या ठिकाणी हे आहे, वरून खाली आलेला आहे पहा. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक रोज आणि हिबिस्कस दुसरा आणि चौथा योग्य आहेत. फाइंड आउट नेम ऑफ फ्रूट विच इज नॉट सीन इन द ग्रीड. आपल्याला फळाचं नाव शोधायचं आहे जे या ग्रीडमध्ये चौरसामध्ये नाही. 4 फळांची नावं दिलेत, फिग, मँगो, ॲपल आणि ग्रेप्स. तर नसणारं शोधायचं आपल्याला. तर आपल्याला इथं मँगो दिसायला पहा, MANGO मँगो आहे. त्यानंतरनं APPLE ॲपल पण आहे. आणि त्यानंतरनं GRAPES ग्रेप्स पण आहे. मग नसणारं कोणतं आहे सांगा, FIG फिग. फाइंड आउट नेम्स ऑफ मंथ्स फ्रॉम ग्रीड. 2 ऑप्शन्स करेक्ट. आपल्याला महिन्याची नावं शोधायची आहे ह्याच्यातून आणि 2 पर्याय बरोबर आहेत म्हण. जून, जुलै, ऑगस्ट आणि मे. तर पहा या ठिकाणी ऑगस्ट दिसत आहे आपल्याला इथं, AUGUST ऑगस्ट आहे. त्यानंतरनं पहा कोणतं दिसतंय आपल्याला परत, JULY जुलै पण आहे. ऑगस्ट आहे, जुलै आहे. आणि त्यानंतरनं म्हणजे 2 ऑप्शन्स करेक्ट, म्हणजे आपले 2च पर्याय बरोबर आहेत इथं, ऑगस्ट आणि जुलै. फाइंड आउट नेम ऑफ कलर विच इज नॉट सीन इन ग्रीड. कलरचं नाव शोधायचं आपल्याला जे या ग्रीडमध्ये नाही. रेड, व्हाईट, ब्लू आणि ग्रीन. तर सुरुवातीलाच आपल्याला इथं व्हाईट दिसत आहे, WHITE. त्यानंतरनं कोणतं दिसत आहे पहा, त्यानंतरनं BLUE ब्ल्यू पण आहे. व्हाईट आहे, ब्ल्यू आहे. आणि त्यानंतरनं GRE ग्रीन नाही आहे पहा या ठिकाणी. तर ग्रीन कलर आपल्याला ह्या ग्रीडमध्ये दिसत नाही म्हणून पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे. आणि रेड पण आहे पहा या ठिकाणी, RED रेड. हा जो कलर म्हणजे हे 3ही कलर आपल्याला या चौरसामध्ये दिसत आहे, परंतु हा ग्रीन कलर आपल्याला इथं दिसत नाही.